मित्रांनो, बाप फक्त कमवणारा माणूस नसतो, तो संपूर्ण घराची छत असतो. एका मोठ्या शहरात विक्रम नावाचा एक यशस्वी उद्योगपती राहत होता. त्याचा मोठा व्यवसाय होता. शेकडो कर्मचारी, अनेक कार्यालये, महागड्या गाड्या, ड्रायव्हर, PA आणि प्रत्येक कामासाठी वेगवेगळी लोक. बाहेरच्या लोकांच्या नजरेत विक्रम खूप भाग्यवान होता. पण त्याच्या 2 मुलांना मात्र नेहमी एकच वाटायचं, पप्पा दिवसभर करतात तरी काय. त्यांना वाटायचं पप्पा फक्त AC ऑफिसमध्ये बसतात, फोनवर बोलतात, काही कागदांवर सही करतात आणि लाखो रुपये कमवतात. त्यांच्या नजरेत बापाचं आयुष्य खूप सोपं होतं. त्यांना कधीच दिसली नाही ती त्यामागची धावपळ, जबाबदारी, ताण आणि प्रत्येक क्षणी घ्यावे लागणारे कठीण निर्णय. एक दिवस विक्रमला 15 दिवसांसाठी परदेशी जावं लागलं. जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना जवळ बोलवलं आणि शांतपणे म्हणाला, या 15 दिवसांसाठी संपूर्ण व्यवसाय तुमच्या दोघांच्या हाती देतो. हे ऐकतात दोघेही खूप आनंदी झाले. त्यांना वाटलं हे खूप सोपं आहे, पप्पा जे करतात ते आपणही करू शकतो. पहिल्या दिवशी दोघेही मोठ्या उत्साहाने ऑफिसमध्ये गेले. मोठ्या खुर्चीत बसले, स्वतःला मालक समजू लागले. पण काही तासातच वास्तव समोर आलं. एक फोन संपत नव्हता तोपर्यंत दुसरा फोन येत होता. एक समस्या सुटत नव्हती तोपर्यंत दुसरी समस्या लगेच तयार होती. कुठे माल अडकला होता, कुठे कर्मचारी भांडत होते, तर कुठे ग्राहक तक्रार करत होते, तर कुठे कोट्यवधी रुपयांची डील धोक्यात आली होती. सुरुवातीला त्यांना वाटलं हे काही फार अवघड नाही, पण येणारा प्रत्येक दबाव वाढत गेला. सकाळपासून रात्रीपर्यंत फोन, मीटिंग, निर्णय, जबाबदाऱ्या आणि सतत एकच भीती की आपल्या चुकीच्या निर्णयामुळे कंपनीचं नुकसान झालं तर. हळूहळू त्यांची झोप उडाली. रात्री उशिरापर्यंत काम आणि सकाळी पुन्हा नवीन समस्या. त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास कमी होऊ लागला. आता त्यांना समजू लागलं होतं की व्यवसाय म्हणजे फक्त पैसा कमवणं नाही, तो हजारो लोकांच्या आयुष्याशी जोडलेला प्रश्न असतो. एक चुकीचा निर्णय आणि अनेक कुटुंबावर परिणाम होऊ शकतो. काही दिवसांनी परिस्थिती इतकी गंभीर झाली, दोन्ही भावांची शारीरिक आणि मानसिक अवस्था बिघडली. तणाव इतका वाढला की त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. परदेशात असलेल्या विक्रमला ही बातमी समजताच तो तातडीने परत आला. रुग्णालयात पोचल्यावर त्याने आपल्या मुलांना पाहिलं. दोघांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी आपल्या वडिलांचा हात घट्ट पकडला आणि भरलेल्या डोळ्यांनी म्हणाले, पप्पा, आम्हाला वाटायचं तुम्ही फक्त फोनवर बोलता. आम्हाला वाटायचं तुमचं काम खूप सोपं आहे. पण या काही दिवसात आम्हाला समजलं की तुम्ही फक्त व्यवसाय नाही सांभाळत, तुम्ही आमचं घर सांभाळता, आमचं भविष्य सांभाळता, आमची स्वप्न सांभाळता आणि त्या सगळ्यांचं ओझं एकटे वाहतात. विक्रम काही बोलला नाही. त्याने फक्त आपल्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवला, कारण त्याला माहीत होतं आज त्यांना आयुष्यातला सर्वात मोठा धडा मिळाला होता. त्या दिवशी पहिल्यांदा दोन्ही मुलांना त्यांच्या बापाची खरी किंमत समजली होती. मित्रांनो, बाप फक्त पैसा कमवणारा माणूस नसतो, तो स्वतःच्या इच्छा मारतो जेणेकरून मुलांची स्वप्न जिवंत राहतील. तो स्वतःच्या गरजा बाजूला ठेवतो जेणेकरून घरात कुणाला कमतरता जाणवू नये. तो स्वतःचा थकवा लपवतो जेणेकरून कुटुंबाच्या चेहऱ्यावर हसू टिकून राहावं. आपण अनेकदा आईच्या त्यागाबद्दल बोलतो आणि तेही योग्यच आहे, पण बापाचं मौनही तितकंच मोठं असतं. कारण बाप बहुतेक वेळा आपल्या वेदना शब्दात सांगत नाही, तो फक्त जबाबदाऱ्या पेलत राहतो. जोपर्यंत त्याच्या खांद्यावर घर असतं तोपर्यंत तो मजबूत राहण्याचा प्रयत्न करत राहतो. आणि म्हणूनच या देशातील अनेक मुलांना आपल्या बापाची खरी किंमत उशिरा कळते, कारण तोपर्यंत त्यांच्या डोक्यावर बापाचा हात असतो. पण ज्या दिवशी तो हात निघून जातो ना, त्या दिवशी जाणवतं की आपण फक्त एक माणूस गमावलेला नसतो, आपण आपली सर्वात मोठी ताकद गमावलेली असते. धन्यवाद.